नमस्कार, संगीतास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत खानदेशी खिचडी। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे 2 वाट्या तांदूळ आणि ही पाऊण वाटी तुरीची डाळ, लाल तिखट 2 चमचे, हा काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला, धणे 1 चमचा, 1 चमचा हळद, जिरं आणि मोहरी फोडणीसाठी हिंग, कढीपत्ता, 2 मीडियम साईजचे बटाटे, 1 मोठा साईजचा आपला कांदा घेतलेला आहे, खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे पाऊण वाटी आणि आपले मीठ 2 चमचे आणि कोथिंबीर। आता आपण हे तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा, आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, तांदूळ आणि डाळ। तर आता हे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला 5 मिनिटं जरा मुरू द्यायचं आहे, पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे। तर आपण आता खिचडी तर बनवतो आहोत, तर आपण खिचडीसोबत कढीसुद्धा बनवणार आहोत। तर आपण आधी खिचडीला आपण फोडणी देऊन घेऊयात। आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊयात। मी टाकते तेल, तीन पळी मी तेल टाकलेलं आहे यामध्ये। आता तेल चांगलं तापू द्यायचंय आपल्याला। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण फोडणीला जिरं मोहरी टाकून घेऊया। हिंग, कढीपत्ता, कांदा, एक चमचा लसूण अद्रक आणि मिरची घेतलेली आहे। हे सांगताना विसरले मी, पण आपल्याला हे थोडं यामध्ये टाकायचं आहे, 1 चमचा। शेंगदाणे, खोबरं, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। बटाटा, आपल्याला कांदा जास्त परतू द्यायचा नाही आहे, कारण तो भाताबरोबर शिजणारच आहे खिचडीसोबत, म्हणून आपल्याला थोडा असंच गुलाबीसरच राहू द्यायचं आहे। आता यामध्ये हे मसाले पण टाकून घेऊ, तिखट, हळद, धनेपूड आणि हा काळा मसाला, मीठ आणि कोथिंबीर पण घालून घेऊया। चांगलं असं फिरून घेऊ। छान झालेलं आहे परतून। आता आपण यामध्ये तांदूळ आणि डाळ पण टाकून घेऊया। आपल्याला याच्यात हे चांगलं परतून घ्यायचे तांदूळ आणि डाळ।
आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला यामध्ये तांदूळ आणि डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे बघा. आता याला आपण झाकण लावून 2 ते 3 शिट्या काढून घेऊयात कुकरच्या. चला तर मग आपण आता एका साईडला खिचडी लावून घेतलेली आहे. तोपर्यंत आपण आता ही कढीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे सर्व साहित्य. मी हे ताक घेतलेलं आहे अर्धा लिटर, बेसन पीठ 2 चमचे, 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि ही मिरची, मोठी मिरची ती कापून घेतलेली, चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरचीचं पेस्ट आणि हे आहे शेषफूल किंवा दगडफूल म्हणता याला, फोडणीला टाकायचे आपल्याला, मोहरी आणि जिरं आणि मीठ. आता आपण हे पीठ ह्या ताकामध्ये मिक्स करून घेऊया आणि रवीने चांगलं घुसळून घेऊया छान. आता आपण कढीला फोडणी देऊन घेऊया. फोडणीला मी साजूक तूप वापरते, 1 चमचा घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर या तुपाचा व्हिडिओ बघायचा असला तर मी लिंक टाकणार आहे. मी घरच्या घरी बनवलेलं तूप आहे. हे टाकू द्यायचे चांगलं. त्यात आपण फोडणीला जिरं मोहरी घालूया. कढीपत्ता, मिरची, हे लसूण अद्रकची पेस्ट, हे शेषफूल, आणि कोथिंबीर पण टाकून देते. आता आपण पीठ कालवलेलं ताक आहे यामध्ये घालून घेऊ. आपल्याला हे कंटिन्यूअस हलवत राहावं लागणार आहे. तर आपण आता मी यामध्ये आणखी अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि हे कंटिन्यूअस आपण हलवत राहायचं आहे. हे बघा, उकळी आली म्हणजे आपल्याला बंद करायचे. कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. हे बघा, आता आपली कढी तयार झालेली आहे, उकळी आलेली. हे बघा, आता आपण गॅस बंद करूया. आता आपण खिचडी पण बघून घेऊया झाली का. हां, हे बघा आपली खिचडी सुद्धा तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली खानदेश स्पेशल खिचडी तयार झाली आहे.
त्यासोबत आपण कढी बनवलेली आहे, लोणचं. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.